आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सख्या बापानेच आपल्या मुलाला गळा आवळून खून करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं सांगून अंत्यसंस्कार केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी शहरात घडली। किरण उर्फ बाळासाहेब अलुरे, वय वर्ष 31 असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे। तर या प्रकरणी वडील निजगुणी अलुरे व त्यांचा साथीदार हॉटेल मालक उस्मान मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबद्दल अधिक माहिती अशी की शहरातील इंदिरा नगरात राहणारा किरण अलुरे या तरुणाला गांजाचे व दारूचं व्यसन होतं। वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी करत होता। रोज तो शहरातील रामनगर येथील एका झुडपामध्ये बसत होता। हॉटेलमध्ये काम करणारे त्याचे वडील निजगुणी याने तुला 700 रुपये व गांजा देतो, तू कुठं आहेस असं विचारून त्याला गाठलं। रामनगर येथील सरकारी हॉस्टेलच्या मागे असलेल्या एका झुडपात तो नशेमध्ये बसला होता। यावेळी वडिलांनी नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला। यानंतर हॉटेल मालक उस्मान मुल्ला याच्या मदतीनं मुल्ला यांच्या गाडीतून मृतदेह तेथून हलवला। यानंतर रात्री 11च्या दरम्यान चिकोडी शहरातील जीवन मांजरेकर व उदय मांजरेकर या मित्रांना फोन करून माझ्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे आणि तुम्ही चिकोडीतील सती मंदिर स्मशानभूमीत या असं सांगितलं। पण मित्रांनी मयत तरुण अविवाहित असल्याने विधीसाठी घरी घेऊन येण्याची मागणी केली, पण त्याला तयार झाला नाही। तसेच जातीने लिंगायत असल्याने दफन न करता दफन का करत आहात असा संशय आल्याने विचारणा केली। शेवटी स्मशानभूमीत त्याच्या सर्व मित्रांनी धाव घेऊन मृतदेह तपासला असता गळ्यावर वार झाल्याचं दिसून आल्याने संशय आला। यानंतर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मित्रांनी मृतदेह आणलेल्या गाडीवर हल्ला चढवला। तसेच त्या हॉटेल मालकाला मारहाण करून मयत तरुण कोणत्या कारणामुळे मृत्यू पावला आहे याची चौकशी केली। त्यानंतर हॉटेल मालकाला मयत तरुणाच्या वडिलांना फोन करण्यास सांगितल्यानंतर फोनवर दोघांच्या संवादामध्ये खून केल्याविषयी बोलणं झालं। त्यानंतर आज तिसरा दिवस असताना वडिलांना तरुणांनी दबाव घालत विचारणा केली असता आपण खून केल्याचं कबूल केलं। सदर बाब व्हिडिओत चित्रीकरण केली। त्यानंतर मुलाच्या राखेत खुनी पित्याला मारहाण केली। खुनी पित्याच्या तोंडाला व अंगाला मयत तरुणाची राख लागल्याचे दृश्य काळजाला भिडणारं होतं। नंतर सदर तरुणांनी आरोपी वडील निजगुणी व त्याचा मित्र उस्मान मुल्ला याला चिकोडी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मित्रामुळे पित्याचे कृत्य उघडकीस। वडिलांने स्वतःच्या मुलाला गळा दाबून खून करत गाडीमधून इकडे तिकडे फिरून पांढरे कापड मृतदेहाला गुंडाळून रात्री थेट स्मशानाला घेऊन जातो। आपल्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे असं सर्वांना सांगून बोलावतो। अंत्यसंस्कार देखील केले जातात। सर्व काही फिल्मी स्टाईलने झाले। वडिलांचा फोन आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या मयत तरुणांच्या मित्रांना संशय आल्याने वडिलांना व त्याच्या मित्राला मारहाण करून दबाव घालून विचारल्यानंतर वडिलांनीच खून केल्याचं उघडकीस झालं। एखाद्या वेळी मित्रांना जर संशय आला नसता तर सदर तरुणाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असं सांगून अंत्यसंस्कार पण पार पडले असते, पण तरुणांमुळे मित्राचा खून झाल्याचं उघडकीस आलं। तसेच मारेकरी वडील व त्याच्या सहकार्याला जेलची हवा खावी लागली। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।